पडळकरांच्या होम ग्राउंडवर बंडू शेठ तर्राट। शंखनाद है शस्त्र उठा करे आह्वान रण क्षेत्र तेरा चहु और व्यूह में तू है घिरा बना लाल धरा तू शौर्य दिखा यहाँ दुष्ट विद सा ताड़ रहा है कील हृदय में गाड़ रहा घने अंधकार में गुम है छटा बलि वेदी सजी गतिरोध हटा छल पर वर्चस्व ने स्वांग भरा दुष्कर्म अधर्म का है पहरा हर शत्रु। युवा नेते स्वाभिमानी बाणा असलेले विट्याचे तरुण तडफदार नेतृत्व माजी नगरसेवक माननीय ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक इरफान तांबोळी, किस्मत कन्स्ट्रक्शन्स विटा, माननीय अजित गायकवाड, माननीय सुमित गायकवाड, माननीय केदार भोसले आणि माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी। संहार किया इस युग में सौ रावण। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। भाजप नेते जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या होम ग्राउंडवर बंडू शेठ कातुरे यांची गाडी सध्या तर्राट सुटताना दिसते। त्यांनी लोकसभेला आणि विधानसभेलाही झरे गावातून लीड घेतले। लोकसभेला ते विशाल पाटलांसोबत होते। संजय पाटलांनी झरे येथे येऊन त्यांच्या विरोधात प्रचार केल्याचा वचपा त्यांनी लोकसभा निवडणुकीत काढला। झरे येथून त्यांनी विशाल पाटलांना सुमारे 241चं लीड दिलं होतं। तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी झरे गावातून सुहास बाबर यांना तब्बल 204 मतांचं लीड दिलं। झरे इथं सुहास बाबर यांना 957 मतं पडली तर वैभव पाटील यांना 753 मतं पडली आहेत। बंडू शेठ कातुरे हे पूर्वाश्रमीचे गोपीचंद पडळकरांचे खंदे समर्थक आणि सहकारी। नंतरच्या काळात ते त्यांच्यापासून बाजूला झाले, पण झरे गावात त्यांनी जोरदार टक्कर देत आपला वरचष्मा ठेवल्याचं दिसत आहे। झरे ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी जोरदार फाईट दिली। त्यांच्या विरोधात खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यासारख्या मातब्बर नेत्यांना ताकद लावावी लागत होती। थोडक्यात त्यांचा पराभव झाला, पण गत लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे। या दोन्ही वेळेला त्यांनी पडळकर गटावर मात केली आहे। झरे गावातून त्यांनी जास्तीचे लीड दिले। झरे पंचायत समिती गणात सुहास बाबर यांना 6587 आणि वैभव पाटील यांना 3510 मतं पडली आहेत। या गणात तब्बल 3000 मतांचं लीड सुहास बाबर यांना मिळालं आहे। बंडू कातुरे हे आमदार अनिल बाबर गटाचे खंदे समर्थक आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पडळकरांनी आपली थेट भूमिका जाहीर केली नव्हती, पण त्यांनी वैभव पाटलांच्या मागे आपली ताकद उभी केली होती। त्यांच्या या भूमिकेवरून त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मध्ये 2-3 गट पडले होते। त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना हा निर्णय पचला नव्हता। इकडे शरद पवारांची त्यांचा उभा दावा असल्यासारखे सतत त्यांच्यावर टीका करत असतात, त्यांना झोडून काढत असतात आणि विधानसभेला मात्र त्याच शरद पवारांच्या पक्षाकडून उभे असलेल्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला होता। वैभव पाटील यांनी आटपाडीच्या सभेत सांगावा आलाय असं म्हणत पडळकरांच्या कार्यकर्त्यांना साथ घातली होती, पण आटपाडी तालुक्यात सुहास बाबर यांनाच मताधिक्य मिळालं। पडळकरांनी नक्की सांगावा काय दिला होता याबाबत प्रश्नचिन्ह पडावं असं मताधिक्य आटपाडी तालुक्यातून आणि पडळकरांच्या होम ग्राउंड असलेल्या गावातून सुहास बाबर यांना मिळालं आहे। तालुक्याच्या अस्मितेचा झेंडा करत विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या राजेंद्र देशमुख यांचाही झेंडा गायब झाला आणि केवळ पराभवाचा दांडा त्यांच्या हाती उरल्याचं चित्र दिसलं।